पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे नागपूर, दुसरा आहे बीड, तिसरा अकोला, चौथा आहे चंद्रपूर. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकोला. पुढील प्रश्न, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा ऑप्शन दिला आहे जम्मू काश्मीर, तिसरा ऑप्शन दिला आहे हिमाचल प्रदेश, चौथा ऑप्शन दिला आहे सिक्कीम. नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. पहिला ऑप्शन दिला आहे बँगलोर, दुसरा आहे दिल्ली, तिसरा आहे पुणे, चौथा आहे चेन्नई. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 पुणे. पुढील प्रश्न, इतिहासात लाल बाल पालमध्ये पाल म्हणजे कोण? पाल म्हणजे कोण? पहिला ऑप्शन दिला विपिन चंद्र पाल, दुसरा आहे स्वामी पाल, तिसरा आहे शरदचंद्र पाल, चौथा आहे राजेंद्र पाल. इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे कोण होते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विपिन चंद्र पाल. पुढील प्रश्न, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? पहिला ऑप्शन दिला आहे पुणे नागपूर, दुसरा आहे पुणे मुंबई, तिसरा आहे 2 मनमाड, चौथा आहे पुणे कोल्हापूर. डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 पुणे मुंबई. पुढील प्रश्न, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण? पहिला ऑप्शन दिला आहे सी राजगोपालचारी, दुसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा शंकर दयाल शर्मा, चौथा आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? पहिला ऑप्शन आहे आयुक्त, दुसरा आहे मुख्य न्यायाधीश, तिसरा आहे राज्यपाल, चौथा आहे राष्ट्रपती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे स्वामी विवेकानंद, दुसरा आहे महात्मा गांधी, तिसरा आहे राजाराम मोहन राय, चौथा आहे महादेव गोविंद रानडे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न, भारताच्या भूसीमा किती देशांना भिडलेल्या आहे म्हणजे लागलेल्या आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 7, दुसरा आहे 8, तिसरा आहे 6, चौथा आहे 9. भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात म्हणजे लागलेला आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भिडलेले आहे. पुढील प्रश्न, सादिक अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे वीणा, दुसरा आहे शहनाई, तिसरा वायलिन, चौथा आहे सरोज. सादिक अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे?
याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 वीणा. पुढील प्रश्न, बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला उस्मानाबाद, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे औरंगाबाद, चौथा आहे रायगड. बेडसा गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पुणे. पुढील प्रश्न, कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बिहार, दुसरा आहे झारखंड, तिसरा आहे उत्तर प्रदेश, चौथा आहे छत्तीसगड. कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 बिहार. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली? पहिला ऑप्शन दिला आहे 14 नोव्हेंबर 1945, दुसरा ऑप्शन दिलेला आहे 24 ऑक्टोंबर 1945, तिसरा ऑप्शन दिला आहे 24 सप्टेंबर 1945, चौथा ऑप्शन दिला आहे 24 ऑक्टोंबर 1946. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोंबर 1945. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला आहे 20 जानेवारी, दुसरा आहे 22 जानेवारी, तिसरा आहे 24 जानेवारी, चौथा आहे 30 जानेवारी. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची वयाची कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकते? पहिला ऑप्शन दिला आहे 58 वर्ष, दुसरा आहे 60 वर्ष, तिसरा आहे 62 वर्ष, तिसरा आहे 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची वयाची कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 65 वर्षापर्यंत राहू शकतो. पुढील प्रश्न, राज्यघटनेने मधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे कलम 368, दुसरा कलम 370, तिसरा ऑप्शन दिला आहे कलम 371, चौथा ऑप्शन दिला आहे कलम 343. राज्यघटनेमधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 368. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? पहिला ऑप्शन दिला जिल्हाधिकारी, दुसरा मुख्य कार्यकारी अधिकारी, तिसरा ऑप्शन दिला जिल्हा परिषद अध्यक्ष, चौथा जिल्हा पोलीस अधीक्षक. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढील प्रश्न, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? पहिला ऑप्शन दिला राज्य शासन, दुसरा ऑप्शन आहे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, तिसरा ऑप्शन दिला जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, चौथा ऑप्शन दिला मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. पुढील प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे लंडन, दुसरा वॉशिंग्टन, तिसरा टोकियो, चौथा आहे न्यूयॉर्क. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क. पुढील प्रश्न, बॅनेर ज्वालामुखी
कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे लक्षद्वीप, दुसरा आहे दमण, तिसरा आहे दीव, चौथा आहे अंदमान निकोबार. बॅनेर ज्वालामुखी कुठे आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार. पुढील प्रश्न, सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे श्रीनगर, दुसरा अमृतसर, तिसरा आहे पाटणा, चौथा आहे चंदीगड. सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर. पुढील प्रश्न, बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बिहार, दुसरा पश्चिम बंगाल, तिसरा आसाम, चौथा आहे जम्मू काश्मीर. बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 आसाम. पुढील प्रश्न, भारतातील अति प्राचीन पर्वतरांगा कोणत्या आहे? पहिला ऑप्शन दिला हिमालय, दुसरा अरवली, तिसरा सह्याद्री, चौथा आहे बालाघाट. भारतातील अति प्राचीन पर्वतरांगा कोणत्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे अरवली. पुढील प्रश्न, रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भूकंप, दुसरा आहे ज्वालामुखी, तिसरा आहे सागरी लाटा, चौथा आहे हवामानातील तापमान. रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 भूकंप. पुढील प्रश्न, टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? पहिला ऑप्शन दिला आहे विषुववृत्तीय, दुसरा समशीतोष्ण, तिसरा वाळवंटी प्रदेश, चौथा आहे शीत. टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधनात येतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 शीत. पुढील प्रश्न, चेन्नई येथे कोणता भारतातील सर्वात लांब पूल आहे? पहिला ऑप्शन दिला कलंगुट, दुसरा मरीना, तिसरा कोलम, चौथा केळशी. चेन्नई येथे कोणता भारतातील सर्वात लांब पूल आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मरीना. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमात दिसून येते? पहिला ऑप्शन दिला माडिया गोंड, दुसरा आहे रामोशी, तिसरा होलार, चौथा आहे पारधी. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? पहिला ऑप्शन दिला एरणा, दुसरा आहे कोयना, तिसरा आहे कृष्णा, चौथा आहे वारणा. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा. पुढील प्रश्न, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला आहे? पहिला ऑप्शन आहे राहुरी, दुसरा श्रीरामपूर, तिसरा कोपरगाव, चौथा प्रवरा नगर. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला आहे? याचं योग्य उत्तर असणारा प्रवरा नगर. कुठं आहे? अहमदनगरला जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता?
पहिला शौर्यचक्र, दुसरा कीर्तिचक्र, तिसरा अशोक चक्र, चौथा वीर चक्र. भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अशोक चक्र. पुढील प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा आहे सी राजगोपालचारी, चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न, जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड, चौथा आहे पालघर. जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहिला ऑप्शन दिला सरदार वल्लभभाई पटेल, दुसरा गोविंद वल्लभ पंत, तिसरा यशवंतराव चव्हाण, चौथा चौधरी चरण सिंग. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न, भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? बिगर म्हणजे भारताच्या व्यतिरिक्त राहणारा. पहिला ऑप्शन दिला आहे खान अब्दुल गफ्फार, दुसरा नेल्सन मंडेला, तिसरा मदर टेरेसा, चौथा आहे डॉक्टर अमर्त्य सेन. भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहे? तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल गफ्फार. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला जगदीश चंद्र बोस, दुसरा डॉक्टर होमी भाभा, तिसरा सी.व्ही. रमन, चौथा राजा नुजन. भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सी.व्ही. रमन. केव्हा असतो? 28 फेब्रुवारी. पुढील प्रश्न, देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? पहिला ऑप्शन दिला तारापूर, तिसरा चिकमंगळूर, तिसरा श्रीहरिकोटा, चौथा कल्पकम. देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 तारापूर.